दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आज कोल्हापूरच्या शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळांच्या सौद्याला सुरुवात झाली। गुळाला प्रति क्विंटल 4,500 रुपये भाव मिळालाय। दिवाळीच्या मुहूर्तावर गुळाला मिळणारा दर कायमस्वरूपी राहावा अशी शेतकऱ्याची इच्छा असते। गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ आणि शेती उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये गुळाच्या सौद्याला सुरुवात झाली आहे। अमर पाटील यांच्या अडत दुकानामध्ये हे सौदे पार पडतायत। आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरातील शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाच्या सौद्यांना सुरुवात झालेली आहे। कोल्हापूरचा गुळ हा जगप्रसिद्ध आहे आणि म्हणूनच कोल्हापूरच्या गुळाला मागणी ही प्रचंड असते आणि आज दिवाळीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर या गुळ सौद्याला सुरुवात झालेली आहे। गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते या गुळ सौद्याला सुरुवात झाली। त्याचबरोबर कोल्हापूरच्या शेती उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सूर्यकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या गुळ सौद्याला सुरुवात झालेली आहे। अमर मधुकर पाटील हे जे आडत दुकानदार आहेत यांच्या या ठिकाणी त्यांना यावेळी मान मिळाला होता की यावेळीचे गुळ सौदे आहेत ते त्यांच्या दुकानामध्ये व्हावे आणि खूप मोठ्या संख्येने व्यापारी या गुळ सौद्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत। शेतकऱ्यांची अपेक्षा हेच असते की दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरती जे गुळ सौदे या ठिकाणी गुळाला जो भाव मिळतो तोच भाव आहे संपूर्ण वर्षभर राहावा अशा पद्धतीची अपेक्षा असते। कारण जर आपण बघितलं तर मुहूर्तावरती गुळाला दर जास्त मिळतो आणि नंतर हा गुळाचे दर हे कमी केले जातात, पाडले जातात अशा पद्धतीचा आरोप आहे आणि म्हणूनच आज जे गुळाला दर मिळतो तो दर कायमस्वरूपी मिळावा अशा पद्धतीची मागणी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आज जो दर मिळालेला आहे तोच दर संपूर्ण वर्षभर या ठिकाणी राहावा त्यामुळे अशीच मागणी आहे ती या ठिकाणी गुळ उत्पादक शेतकऱ्यांची असते। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।